श्री स्वामी समर्थ. खरं तर मी स्वामींच्या विषयी बोलण्यात काय मी मोठा अजिबातच नाही. मी जो काही आहे तो स्वामी समर्थांमुळे आहे. मला स्वतःला असं वाटतं की माझ्या घरामध्ये किंवा माझ्या अख्ख्या खानदानामध्ये स्वामी समर्थांविषयी इतकं करणारं किंवा त्यांची भक्ती करणारं, सेवा करणारं कोणी नव्हतंच. मीही अचानक स्वामींच्या सानिध्यात आलो. 3 जुलै 1997 माझ्या नाटकाचा प्रयोग होता शिवाजी मंदिरला, पहिल्या नाटकाचा, आमच्यासारखे आम्हीच नावाचं. आणि जेव्हा एक्झॅक्टली कलाकारांना वेळ असतो की जे कपडे बदलतात किंवा मेकअप करतात, त्या दरम्यान माझी स्वतःची इच्छा झाली की कुठेतरी मंदिरात जाऊन आपण एक डोकं टेकावं, कारण शुभारंभाचा प्रयोग आहे. आणि शिवाजी मंदिरला खाली उतरल्यानंतर मी कोणाला तरी विचारलं की इथे जवळपास मंदिर कुठे आहे. तर माझ्या माहितीला एका माणसाने सांगितलं की पुढे जाऊन पहिल्या डावीकडे वळलात तर मंदिर आहे. मी कुठल्या तरी वेगळ्या विचारात असे आणि मी तसाच चालत गेलो आणि पहिला डावीकडचा जो टर्न होता तो विसरलो आणि दुसरा टर्न घेतला. म्हणजे जर तुम्हाला लक्षात आलं तर शिवाजी मंदिरवरून मठाकडे जाताना पहिला टर्न घेतला तर राईट साईडला मारुतीचं मंदिर आहे, पण दुसरा टर्न घेतला तर स्वामींचा मठ लागतो. त्यावेळी स्वामींचा मठ आत्ता जसा होता तसा नव्हता, जुनं होतं बांधकाम. मी पायरी चढलो, वर बघितलं तर मोठी तसबीर होती श्री स्वामी समर्थांची आणि त्याच्यावर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. मला आधी कळेना की कोण हे हे काय आहे. पण मी एक नाटकाचं तिकीट आणलं होतं आणि मी ते तिकीट त्यांच्या चरणी ठेवलं आणि सांगितलं की शुभारंभाचा प्रयोग आहे आणि या प्रयोग बघायला, कारण माझी नितांत श्रद्धा देवाविषयी तर नक्कीच होती. आणि मी माझ्या नाट्यगृहामध्ये परत आलो तर हाऊसफुल झाला होता शो. आणि तो शो जो होता माझ्या आयुष्यात का लक्षात आहे की पूर्ण थिएटर भरलेलं होतं आणि फक्त एकच सीट रिकामी होती आणि ती स्वामी समर्थांची सीट रिकामी होती. मला असं वाटतं ती रिकामी नव्हती, स्वामी येऊन बसले होते. जर आज मी स्वामीची पोथी वाचतो, स्वामींचं नामस्मरण करतो, मी गुरुचरित्रेचं पारायण करतो वर्षातून एकदा, मी नॅचरली जेव्हा बोलतो तेव्हा श्री स्वामी समर्थांचा जप होतो. मी खरं सांगू का, आजोबा आहेत ते माझे. माझ्यासाठी मला स्वतःला असं वाटतं की कुठेतरी आपण मनमोकळेपणाने बोलावं. आपले विवंचना, आपले त्रास, आपला आनंद, आपलं दुःख हे सगळं सांगण्यासारखं कोणीतरी आपल्या जवळचं असावं. हां, माझी फॅमिली आहे, माझी बायको, माझी मुलगी सगळे आहेत, पण तरीसुद्धा त्या पलीकडे एक नातं कुणाबरोबर तरी जडायला पाहिजे. तर ते नातं जे जडलं आहे ना, ते स्वामींविषयी आणि माझं जडलेलं आहे. आणि मी मरेपर्यंत, मला माहिती नाही पुनर्जन्म आहे की नाही, पण मी नेहमी सांगतो की पुनर्जन्म जर मिळाला की स्वामींच्या सानिध्यात असलेल्याच व्यक्तीचा मिळावा. मी कदाचित मागच्या जन्मी स्वामींच्या सानिध्यात असेल, म्हणून 97 पासून मी स्वामींच्या सानिध्यात आलेलो आहे. पण मला असं वाटतं की माझा जन्म झाल्यानंतर 23-24 वर्ष गेल्यानंतर मी स्वामींच्या सानिध्यात आलो. आता पुढच्या जन्मी मी एकच प्रार्थना करेन की स्वामींनी पहिल्यापासूनच आपल्या जवळ ठेवावं. आणि खूप भरतात डोळे, खूप बोलतो मी त्यांच्याशी. मला स्वतःला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, तुमच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतातच. आणि आपल्याकडे नेहमी काय होतं माहिती आहे ना, जेव्हा उतार असतो तेव्हाच आपण देवाचा धावा करतो आणि चढ असतो तेव्हा बेमालूमपणे आपण देवाला विसरून जातो. माझी सकाळ जडते ती यांच्या दर्शनाने. माझ्या आत्ता इमारतीमध्ये मी जो उभा आहे तिथे खाली एक स्वामींचा मठ आहे. मध्ये मी जाऊन 15 मिनिटं नामस्मरण करतो. याची पण एक मस्त स्टोरी आहे छोटीशी. मी दरवर्षी स्वामींचं पारायण करतो, गुरुचरित्राचं, स्वामी जयंतीचं. आणि शिवाजी पार्कला जो म्हणजे सेना महोलच्या बाजूला जो स्वामींचा मठ आहे दादरला, तिथे मी करायचो. एक 9 वर्ष मी लगातार त्या मंदिरात बसून ते पारायण केलं. हळूहळू कामाच्या व्यापामुळे आणि तिथे जाणं जमत नव्हतं आणि मी घरी आता करतो. म्हणजे दरवर्षी मी घरी 9 दिवसाचं पारायण करतो. मी एकदा पारायणाला बसलेलो असताना बाजूला एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये सगळे रहिवाशी, तर इंटरव्हलचं जी वेळ असते पारायणामध्ये, तिथे मी बघत होतो आणि मी म्हणत होतो, स्वामी किती लकी आहेत ना हे बाजूला असलेले. बघा ना, म्हणजे खाली उतरले की मंदिरात जाऊ शकताय. मी इतक्या तुमच्या जवळ पाहिजे असं मला नेहमी वाटतं. खरं तर आम्हाला काय परवडण्यासारखं नाही आहे शिवाजी मंदिर किंवा शिवाजी पार्कचं घर, पण मी ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीत आदेश बांदेकर पण राहतात. आणि काय असेल माझं नशीब की
की आदेश बांदेकरांनी या इमारतीमध्ये एक मठ बांधलेला आहे. आज आमच्या सोसायटीमध्येच स्वामींचा मठ आहे. बाहेरची इकडची तिकडची लोक दर्शनासाठी येत असतात आणि मी रोज सकाळी 15 मिनटं का होईना त्या मंदिरामध्ये बसलेलो असो. म्हणजे स्वामींनी मला सांगितलं की ओके फाईन, तुला इथे येता येणार नाही आहे, ठीक आहे, मी येतो तुझ्याकडे. अशा निमित्ताने स्वामी माझ्याजवळ आले. आणि मी सगळ्यांनाच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देईन नवीन वर्षाच्या. आणि स्वामींचा जप, स्वामींचं नामस्मरण, नाही, स्वामी नाम घ्या, खूप फायदा होतो. हे काय फायदा तोट्याचा नाही, पण माझं स्वतःचं मत आहे, मानसिक शांतता नक्कीच मिळते. श्री स्वामी समर्थ.